नमस्कार विद्यार्थ्यांनो, शुभ सकाळ. आता आपण काय शिकणार आहोत तर बघा, हे चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं तर शेती दिसते, बरोबर आहे. आणि शेतीमध्ये बैल आहेत आणि या चित्रावरून तुम्हाला एक अंदाज येईल की पेरणीचं काम चालू आहे. बघा, ते बैलांच्या नांगरणीसाठी म्हणजे पेरणीसाठी जे अवजार बांधलं असतं त्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला? तर बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांनी शेतामध्ये गेला असाल, नंतर काम करताना पाहिलं असेल, तर त्या अवजाराला तिफन म्हणतात. म्हणजे 3 नळ्यांचं ते अवजार असतं, त्याच्याद्वारे काय केले जाते, शेतामध्ये पेरणी केली जाते. त्याला काय म्हणतात? तिफन. तर तुम्हाला समजलं असेल आज आपण काय घेणार आहोत. शेताविषयी काहीतरी आपण शिकणार आहोत, बरोबर आहे. तर आपण कविता पाहणार आहोत. तर कवितेचं नाव काय आहे? तिफन. आणि कविता कितवी आहे तर 13वी. आणि या कवितेचे कवी कोण आहेत तर विठ्ठल वाघ. हे ग्रामीण कवी आहेत, कथाकार आहेत. तर आपण त्यांची ही कविता पाहणार आहोत, तिफन. आता तिफन म्हणजे काय तर अवजार. शेतीतलं जे अवजार असतं पेरणीसाठी वापरणारं त्याला तिफन असं म्हणतात. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय ते अवजार कसं आहे. तर त्याद्वारे काय केली जाते, शेतात पेरणी केली जाते. आता पेरणी कोणत्या वेळी केली जाते तुम्हाला माहिती आहे. तर पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकरी काय करतो, पेरणी करायला सुरुवात करतो. म्हणजे पाऊस पडला तर माती भिजली तर काय तर धान्य उगवून येतं, छोटी छोटी रोपटं यायला सुरुवात होते, बरोबर आहे. मग त्याआधी शेतामध्ये पेरणी केली जाते आणि पेरणीमुळे काय होतं, धान्य उगवतं. पावसाचं पाणी पडल्यानंतर धान्य उगवतं. आता हा शेतकरी शेतामध्ये खूप कष्ट करतो. कोणत्या दिवसाची तो वाट पाहतो तर पूर्ण शेत हिरवगार होईल, बरोबर आहे. सगळीकडे हिरवगार असं वातावरण निर्माण होईल आणि शेती व्यवस्थित भरदार येईल आणि धान्य उगवून येईल. ह्या दिवसाची शेतकरी काय करतो, तो वाट पाहत असतो आणि त्यासाठी तो आधी खूप कष्ट घेत असतो. आता ह्याचं वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं कष्टाची कामं आपल्याला ह्या कवितेतून दिसणार आहे. त्यानंतर शेतीतली जी पेरणीची जी शेतकऱ्याची लगबग असते ती आपल्याला या कवितेमध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्या कवितेमध्ये शेतकऱ्याच्या कामाची लगबग, पेरणीच्या कामाची लगबग आहे आणि शेतकऱ्याचं कष्टमय जीवन हे आपण अभ्यासणार आहोत. या कवितेचा विषय तुम्हाला समजला. पेरणीच्या कामाची लगबग आणि शेतकऱ्याचे कष्टमय जीवन हा या कवितेचा काय विषय आहे. आता ही जी कविता आहे ती कोणत्या प्रकारात मोडते तर ही कविता लोकगीता हा प्रकार आहे, त्यामध्ये ती मोडते. वैदर्भीय भाषेतील लोकगीत या कवितेचा काय प्रकार आहे. म्हणजे लोकगीतातील छंद हा या कवितेचा काय रचना प्रकार आहे. म्हणजे लोकगीतातून आलेली ही कविता आहे. आता आपण कवितेचे कवी जे आहेत त्यांचा आपण परिचय पाहूया. कवी विठ्ठल वाघ हे ग्रामीण कवी आहेत. 1945ला त्यांचा जन्म झालेला आहे. सुप्रसिद्ध कवी आणि लेखकसुद्धा आहेत ते. बघा, सगळ्यात काया मातीत मातीत ही जी कविता आहे ती खूप प्रसिद्ध अशी आहे. चित्रपटामध्ये पण ही कविता घेण्यात आलेली आहे. पंढरीच्या वाटेवर कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह त्यांचे काय आहेत, प्रसिद्ध आहेत. नंतर अंधार यात्रा हे नाटक त्यांचं प्रसिद्ध आहे. नंतर ढेबू ही कादंबरी पण त्यांची काय प्रसिद्ध आहे. नंतर वऱ्हाडी बोली आणि इतिहास, वऱ्हाडी म्हणी इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आता ही जी कविता आहे ही कवितासुद्धा वऱ्हाडी बोलीतली कविता आहे. बघा, वऱ्हाडी भाषा या कवितेची भाषा कोणती आहे तर वऱ्हाडी भाषा आहे. जी काळ्या मातीत जी कविता आहे तीच ही तिफन ही कविता आहे. पण जी काळ्या मातीत त्यामध्ये काही शब्दांमध्ये बघा बदल केलेला गेला आपल्याला दिसतो, बरोबर आहे. म्हणजे ते शब्द आपल्याला कळतात. आणि ही जी आपली कविता ती काळ्या मातीतच आहे, पण ती वऱ्हाडी भाषेतली आपल्याला बोली भाषा आपल्या समोर येते. तर आपण ही कविता पाहूया. आता या कवितेमध्ये बघा काय पेरणी, नंतर बैलांविषयीचे जे प्रेम आहे, नंतर पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, नंतर पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी
कामाची लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केले आहे. आता या कवितेमध्ये आपल्याला पेरणी दिसेल की शेतकरी काय करतो, पेरणी करतोय. नंतर बैलांचं जे प्रेम आहे शेतकऱ्याचं त्याविषयी आपल्याला कवितेमध्ये वर्णन आहे. नंतर पावसाच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर बघा मातीचा खूप सुंदर असा सुगंध येतो. तो सुगंध आपल्याला इथं प्रत्यक्षरित्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहे की पेरणी चालू आहे. नंतर पावसाच्या काही सरी मातीवर पडल्यानंतर सुंदर असा वास त्या शेतामध्ये पसरलेला आहे. नंतर ते शेतकऱ्याचं स्वप्न की शेतकरी तो आता पेरणी करतोय, पण ते स्वप्न कोणत्या दिवसाचं पाहतोय, तर जे सुंदर असं पेरणीनंतर धान्य उगवून येणार आहे, रोपटं येणार आहे, त्या शेतामध्ये हिरवगार शेत होणार आहे, त्याचं ते स्वप्न हे आपल्याला कवितेतून वर्णन आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी शेतकामाची लगबग की पावसाचं आगमन व्हायला लागलं तर शेतकरी किती शेतामध्ये कामं करायला सुरुवात करतो याचं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला प्रस्तुत कवितेमधून आपल्याला दिसून येतं. आता ही कविता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, गाणार आहोत आणि नंतर काही भागाचा आपण अर्थ समजून घेणार आहोत या तासाला. आता कविता आपण गाऊया. बघा ही कविता जी आहे तिफन ती चित्रपटामध्ये सुद्धा घेतलेली आहे. पण त्या चित्रपटामध्ये घेतलेली जी कवितेचे शब्द आहेत ते थोडे बदल केलेले आहेत आणि इथे आपल्याला ओरिजिनल वऱ्हाडी भाषेतील कविता आपल्याला अभ्यासाला भेटते. आणि त्यामुळे आपल्याला वऱ्हाडी भाषेतले शब्दही आपल्याला समजणार आहे की वऱ्हाडीमध्ये कोणत्या शब्दाला काय म्हणतात. तर आपण कविता गाऊया. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. इज नाचते थै थय, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजविते, ढग ढोल वाजविते. नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते, सदाशिव हाकालते, सदाशिव हाकालते. वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, पाराबती उनारते, पाराबती उनारते. वटी पोटाले बांधते, झोई काठीले टांगते, झोई काठीले टांगते, झोई काठीले टांगते. झोई काठीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते. ढग बरसते, ढग बरसते, ढग बरसते. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. काकरात बिजवाई जसं हसर चांदन, जसं हसर चांदन, हसर चांदन. धरणीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन, लाळा नवसाचं गोंधन, नवसाचं गोंधन. सरीवरी सरी येती, माती नाती धुती होते, माती नाती धुती होते, नाती नाती धुती होते. तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूल जीवाल पाळते, जीवाल पाळते. भूत जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते. वाट साजिले पाहते, वाट साजिले पाळते, वाट साजिले साजिले पाहते. मैना वाटुली पाहते, रागुती फन हानते, मैना वाटुली पाहते, रागुती फन हानते, रागुती फन हानते. ढग बरसते, ढग बरसते, ढग बरसते. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. वला टाकीत तिफन शितू वखर पाहत,
पाहते शितू वकर पाहते शितू वकर पाहते पाणी भिजल ढेकूल लोरी पायाले वाटते पाणी भिजल ढेकूल लोणी पायाले वाटते काया ढेकलात ढोया हिरवस पान पाहेते हिरवस पान पाहेते हिरवस पान पाहेते काया सपन पाहते काटा पायात रुतते काटा पायात रुतते काटा पायात रुतते काटा पायात रुतते लाल रगत सांडते लाल रगत सांडते लाल रगत सांडते हिरवस पान फुलते हिरवस पान फुलते हिरवस पान फुलते ढग बरसते ढग बरसते हिरवस पान फुलते ढग बरसते काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते अशा प्रकारे आपण कविता गाऊ शकतो. अजून सुंदर प्रकारे ही कविता बघा चित्रपटामध्ये गायलेली आहे. तर छान प्रकारे आपण कविता आपली जेवढी प्रॅक्टिस जी असेल तेवढी सुंदररित्या आपण ही कविता गाऊ शकतो. तुम्ही पण गाऊन पहा. आता आपण कवितेचा अर्थ पाहूया बघा. काया मातीत मातीत तिफन चालते. आता काया म्हणजे काळ्या. तुम्हाला चित्रपटामध्ये कविता ही घेतली आहे तेव्हा काळ्या मातीत मातीत असा शब्द आहे. काया म्हणजे काळ्या. काळ्या मातीत काय होतं तिफन चालते. तिफन म्हणजे काय तर शेतीचं अवजार बरोबर. पेरणीसाठी वापरलेलं जे अवजार आहे त्याला तिफन म्हणतात. आणि या तिफनच्याद्वारे काय होतं पेरणी केली जाते. तर काळ्या मातीमध्ये शेतकरी काय करतोय अवजार चालवतोय आणि त्यामुळे काय होते शेतामध्ये काय होते पेरणी होते. इज नाचते थैथय ढग ढोल वाजवितो. आता काळ्या मातीमध्ये बघा पेरणीचं काम चालू आहे बरोबर आहे. शेतकरी पेरणी करतोय तिफनाच्या साहाय्याने म्हणजे शेतीतल्या अवजाराच्या साहाय्याने तो काय करतोय पेरणी करतोय. आणि त्याच वेळेला आकाशामध्ये वीज चमकते म्हणजे वीज थैथय नाचते. वीज नाचते जणू काही ती वीज कडाडते. आणि त्याच वेळेला वीज कडाडते त्यावेळेला बघा ढगसुद्धा वाजतात बरोबर आहे. तर शेतकरी इथे पेरणी करतोय आणि इथे पावसाचं आता आगमन होणार आहे शेतामध्ये. आणि वीज कडाडते वीज नाचते जणू काय आणि ढग गरजत आहेत आकाशामध्ये बरोबर आहे. म्हणून इथे आपल्याला बघा कवी असं म्हणतो इज नाचते थैथय ढग ढोल वाजवितो. म्हणजे पेरणीचं काम सुरू आहे आणि आता पाऊस पडणार आहे आणि आकाशामध्ये वातावरणामध्ये काय चित्र आहे तर वीज कडाडते आणि ढग काय करतायत वाजायला लागलेली आहेत. नंदी बैलाच्या जोडीले म्हणजे नंदी बैल. आता बैलांची जोडी आहे. नंदी बैलांची काय जोडी आहे. बैलांच्या 2 जोड्या आहेत. 2 बैल लागतात बघा शेती पेरणी करताना. आणि जोडीले म्हणजे जोडीला. सदाशिव हकालते. सदाशिव हा कोण आहे तर शेतकरी आहे. शेतकऱ्याचं नाव काय आहे सदाशिव. आता जणू काही हे सदाशिव जो शेतकरी आहे तो शंकराचंच रूप आहे बरोबर आहे. शंकर जणू काही शंकराचं देवाचं रूप आहे. आणि हा जो शेतकरी आहे तो काय करतोय सदाशिव हा शेतकरी काय करतोय बैलांची जोडी काय करतोय हकालते म्हणजे बैलाची जोडी काय करतोय चालवतोय म्हणजे नांगरणी चालवतोय. शेतामध्ये पेरणीचं काम सदाशिव करतोय. वटी बांधून पोटाले पारा बती उनारते. आणि वटी म्हणजे ओटी आपल्या पदराची झोळी पदराचा खोल असा भाग करायचा आणि तो पदराचा भाग काय केला आहे त्या पदरामध्ये काय आहे बिया आहेत पेरणीसाठी लागणाऱ्या ज्या बिया आहेत त्या तिने पदरामध्ये घेतलेल्या आहेत आणि तिची ओटी बांधलेली आहे आणि तिने कमरेला काय खोचलेली आहे. वटी बांधून पोटाला तिने काय केली आहे खोचली आहे. पाराबती म्हणजे पार्वती सदाशिवची पत्नी सदाशिवची बायको. पाराबती म्हणजे पार्वती
ही सदाशिवची बायको पार्वती काय के उन्हारते म्हणजे ती काय करते, ओटा वटी जी पोटाला बांधली आहे त्यातली जी बी आहे ती काय करते, बी काय करते टाकते कशामध्ये, तर तिफनामध्ये ती काय करते बियाणं टाकते. म्हणजे ते तिफनामध्ये बियाणं टाकलं तर ते काय करतं जमिनीमध्ये पेरलं जातं. वटी पोटाले बांधते झोई काठीले टांगते. आता ह्या पार्वतीने म्हणजे सदाशिवची जी बायको आहे पार्वती, तिने काय केलं ओटाला पोटाला ओटी बांधलेली आहे. कशाची, तर शेतामध्ये जे बी टाकणार आहे त्या बियाण्याची ओटी पोटाला बांधलेली आहे. आणि आपलं जे बाळ आहे त्या बाळाची पण झोळी केली आहे आणि त्या बाळाला झोळीला टांगलेलं आहे. बरोबर आहे, एका कपड्यामध्ये झोळी केली आहे कपड्याची आणि त्या झोळी काय केली आहे काठीले टांगते. म्हणजे जे झाडाची काठी आहे त्या काठीला काय आलं आहे झोळी बांधलेली आहे आणि त्या झोळीमध्ये बाळाला टाकलेलं आहे. बाबळीचं झाड असतं शेतामध्ये काट्यांचं माहिती तुम्हाला, आणि त्या झाडाला झोळी बांधलेली आहे कपड्याची आणि त्या झोळीमध्ये छोट्या बाळाला काय केलं आहे टाकले, म्हणजे छोट्या बाळाला त्या झोळीमध्ये ठेवलेलं आहे. मग तिने ओटी पोटाला बांधलेली आहे बियाणांची, पेरणीच्या बियाणांची, आणि झोळी कुठे टांगलेली आहे झाडाला. ती झोळी कशी, त्या झोळीमध्ये काय तर बाळ आहे आणि तिच्या पोटाला बांधलेल्या ओटीमध्ये काय तर शेतीमध्ये पेराचं जे बियाणं आहे पेरणे करे ते बियाणे काय तिच्या झोळीमध्ये तिच्या ओटीमध्ये. झोळी बघा झोळी काठीले टांगते त्यात तांदूळ रळते. आता झोळी जी आहे तिने काय केलं आहे झाडाच्या फांदीला टांगलेली आहे आणि त्या झोळीमध्ये छोटंसं बाळ काय करतं आहे आणि ते रडतंय. तानुलं बाळ म्हणजे काय, छोटंसं बाळ, खूप छोटंसं बाळ, म्हणजे 1-2 महिन्याचं बाळ असेल, 2-3 महिने 5-6 महिन्याचं बाळ असेल त्याला तानुलं बाळ म्हणतात. म्हणजे जे आईचं अंगावरचं दूध पितं, काही बाकीचं खात नाही, त्याला तानुलं म्हणतात. तानुलं म्हणजे एकदम छोटंसं असं बाळ काय करते त्या झोळीमध्ये आहे आणि ते त्या झोळीमध्ये काय करते रडतंय. आणि ही पार्वती काय करते शेतामध्ये आपल्या नवऱ्याबरोबर काय करते पेरणीचं काम करते. त्यात तांदूळ लळते ढग बरसते. आता एका बाजूला काय होतंय ते बाळ काय करते झोळीतलं बाळ रडतंय, तांदूळ लळते म्हणजे रडतंय, आणि एका बाजूला आकाशामध्ये ढग काय होत आहेत बरसत आहेत, ढग काय होत आहेत वाजत आहेत. बरोबर, ढगांचा आवाज येतोय जोरामध्ये आणि बाळ काय करते त्या आवाजाने रडत असेल, आई नाही दिसत आहे म्हणून ते रडत असेल. बरोबर आहे. आता ही अवस्था बघा, शेतकरी शेतामध्ये काम करतोय आणि तो काम करताना आपल्या पत्नीला त्याने सोबत घेतलेलं आहे आणि बाळ मात्र झोळीमध्ये टाकलेलं आहे आणि ते बाळ मात्र रडतं आहे. आता हे शेतकऱ्याला बघा आपल्या कुटुंबाला घेऊन काम करावं लागतं. बरोबर आहे. आपलं छोटंसं तांदूळ बाळाला बाजूला ठेवून त्याला शेतामध्ये काम करावं लागतं आणि तो काम करतोय की आशेने की आता पाऊस पडेल आणि चांगल्या प्रकारे पेरणी झाल्यावर तर काय धान्य काय होईल उगवून येईल. आता तुम्ही एवढा भाग तुम्ही बघितला की ह्या कवितेमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे आपण नंतर अभ्यासूया. आता आपण जेवढा भाग आपण पाहिला त्याच्यावरती आपण काय करूया शब्दार्थ बघूया. बघा ही शेती अशी हिरवीगार होते. नंतर शब्दार्थ काया म्हणजे काळ्या, तिफन म्हणजे काय तर 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार, ईज म्हणजे वीज, झोळीले म्हणजे जोडीले म्हणजे जोडीला, हकालते म्हणजे हाकारतो किंवा चालवतो. बरं, बघा हकालते म्हणजे हाकारतो म्हणजे किंवा ते नांगरणी तिफन काय करतोय चालवतोय. उन्हारते म्हणजे बियाणे, उन्हारते म्हणजे काय बियाणे, झोई म्हणजे झोळी, काठीले म्हणजे बाबळीच्या काठीला किंवा बाबळीच्या फांदीला, तांदूळ म्हणजे लहान बाळ, आणि लळते म्हणजे रडतं. तांदूळ बाळ काय करते रडते, लळते म्हणजे रडते. आता आपण प्रश्न पाहूया.
वऱ्हाडी भाषेमध्ये बघा. आता ही कविता कोणत्या भाषेमध्ये आहे तर वऱ्हाडी भाषेमध्ये. आणि प्रमाण भाषेत हे शब्द. प्रमाण भाषा म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण जी वापरतो, पुस्तकी भाषा असते त्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो. शहरातली भाषा आहे त्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो. बरोबर आहे. आता काया. काया म्हणजे काय तर काळ्या. जोडीले म्हणजे काय जोडीले म्हणजे जोडीला. जोडीले म्हणजे जोडीला. झोळी. झोळी म्हणजे काय झोळी. बरोबर. लळते म्हणजे काय रडते. परत बघा. बघा काया म्हणजे काळ्या, आपण प्रमाण भाषेमध्ये काळ्या म्हणतो. जोडीले म्हणजे जोडीला. झोळी म्हणजे झोळी. आणि लळते म्हणजे रडते. आता इतकी कविता तुम्हाला समजली. आता पुढच्या भागामध्ये उरलेली कविता आपण पूर्ण करणार आहोत. आता आपण इथे थांबूया.